नमस्कार मित्रांनो, मी ओंकार निवडुंगे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आजची ट्रिप मित्रांनो खूप लांबची आहे, ती म्हणजे उज्जैनची। आणि काल अचानक असा प्लॅन ठरला की उज्जैनला जायचं आहे आणि काल ठरला आणि आज लगेच आम्ही निघालोय। आता मित्रांनो वाजलेत 11:15 म्हणजे 12 ऑलमोस्ट 12 वाजलेत, 11:50 झालेत। तर आता आपण इथून ट्रिप चालू करायची आहे आणि ट्रिप होणार आहे आमची बाय रोड। आम्ही गाडी घेऊन चाललोय। स्वप्नीलची इको काढले, भरपूर गाड्या शोधल्या पण गाडी नव्हती भेटत होती, त्याच्यामुळे शेवटी इको काढली। इको घेऊन चाललोय। सकाळपासून ते इकोचं काम करत होतो, कारण की एवढ्या लांब जायचं आहे म्हणजे त्याची सर्व्हिसिंग वगैरे करून घेतली पाहिजे। तर सकाळपासून आम्ही त्याच्या मागे लागलो होतो आणि सर्व्हिसिंग वगैरे केले। आत्ता जस्ट गाडी बिल्डिंगच्या खाली लावले। आपण जाऊया खाली, गाडी काढूया आणि पुढे जाऊन आपली मंडळी आपल्याला भेटणार आहे, तर त्यांना घेऊया आणि लावूया आपल्या प्रवासाला सुरू। चला। तर मित्रांनो हे बघू शकता, आपल्या इथे खाली गाडी आहे आणि इकडे पोरं खेळत आहेत, रात्र झाले। तर मित्रांनो आता जस्ट ट्रिप चालू झाली आमची आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे आपली सगळी मंडळी आहे। तर ट्रिपला चालू करतो इथून। बोला गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय छत्रपती शिवाजी महाराजांचे विजय हो। चला जाऊया। मित्रांनो मगाशी या रोडला एवढं ट्रॅफिक जाम होतं ना की मी 2 तास या इथे ट्रॅफिक मध्येच अटकलो होतो। आणि आता बघू शकता तुम्ही रोड काय एकदम सामसूम आहे, मस्त आहे। येऊन पोचलो मित्रांनो हायवेला। आता पहिला तर पेट्रोल पंप शोधला पाहिजे, कारण गाडी सीएनजी नाही आहे, गाडी पेट्रोलवर चालू आहे। शोधूया पहिला पेट्रोल पंप शोधूया। कारण पेट्रोल पंप म्हणजे सीएनजी पंप आम्हाला भेटलाय। तिकडे ट्रक लागलेले आहेत सीएनजीचे, पण इथे सीएनजी संपत आलाय आणि त्यांनी सांगितलं सीएनजी संपलाय, तरी आम्ही गाडी लावले। तरी बघूया। इथे मित्रांनो आम्ही गाडी लावली होती आणि त्याच्यामुळे फक्त गाडीमध्ये 3 किलो सीएनजी बसलाय आणि ते बोलले की अजून अर्धा तास लागेल ट्रक लागलाय। तर तोपर्यंत काय आम्ही तिकडे थांबलो नाही, आम्ही तिथून निघालो। बोलो पुढे जाऊन आम्ही पेट्रोल भरतो। तर तेच चालू आहे, आता पेट्रोल पंप शोधायचं चाललंय। तर बघूया कुठे पेट्रोल पंप भेटतोय का। जर नाही भेटला तर पुढे वाटत नाही की आम्ही पुढे जाईन, तसंच आम्हाला तिकडे थांबावं लागेल। तर मध्ये संपला तर मित्रांनो या रोडला ना काम चालू आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही या रोडला गाडी चालवत असाल ना तर रात्रीची खूप सांभाळून गाडी चालवा, कारण की पुढून लाईट येते तर काय दिसत नाही। मनोरच्या रोडला मित्रांनो आलोय आणि हा रोड पण सेम तसंच आहे। हा रोड खूप बारका आहे आणि जर पुढून लाईट आली, गाडीची लाईट जर डोळ्यावर पडली मित्रांनो रस्ता नाही दिसत, तुम्ही बघू शकता इथे। आणि रोड एवढा सामसूम आहे की आजूबाजूला फक्त जंगल दिसतंय, घर नाही किंवा गाव नाही, काहीच नाही, एखादा माणूस पण नाही। जर या जंगलामध्ये एखादा माणूस जर रोडला दिसला ना तर गाडीवाल्याची तर ठस म्हणजे घेऊनच पळेल तो, असा रोड आहे मित्रांनो। आणि इथे पेट्रोल पंप भेटणं मुश्किल आहे आणि आमच्या गाडीत आता तसा सीन झालाय, सीएनजी पण संपत आलाय आणि पेट्रोलही एक कांडी आहे। वाटत नाही पुढे जाऊन आम्हाला भेटेल, तरी पण चाललोय आम्ही पुढे। आमच्याकडे काय ऑप्शन नाही राहिला आता। मित्रांनो पेट्रोल पंप तर नाही, पण मस्तानी धाबा भेटला। येऊन आपण एक कप चाय पिऊया, जाऊया पुढच्या प्रवासाला। तर मित्रांनो येऊन पोचलोय त्र्यंबकेश्वरला। आम्हाला डायरेक्ट जायचं होतं, उज्जैनलाच जाणार होतो, बट प्रॉब्लेम असा झाला की गाडीमधलं पेट्रोल संपलं आणि सीएनजी पण संपले आणि बरोबर येऊन आम्ही थांबलोय त्र्यंबकेश्वरला। म्हणजे आम्ही विचार केला होता की येताना त्र्यंबकेश्वरला जायचं, बट काय करणार, तर झालं जे स्वीकारायला लागणार। आणि येऊन पोचलो त्र्यंबकेश्वरला। तर इकडे बघू शकता हे लोक सकाळ सकाळी अशी मस्ती करतात, सगळी माणसं असे झोपलेत। तर सगळे सकाळ सकाळ अशी मस्ती वगैरे करतायत।
आणि सगळे असे घाबरले होते, कारण की रूट आम्हाला असा भेटला होता ना की तिकडे पूर्ण एकदम सामसूम एरिया होता आणि फक्त आमची गाडी होती त्या घाटामध्ये. मनोरपासून सुरुवात झाली होती ते डायरेक्ट त्र्यंबकेश्वरपर्यंत पूर्ण मोकळा. नशीब आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो, देवाची एवढी कृपा होती की सुखरूप आम्ही इकडे पोचलो. जाऊया आणि दर्शन घेऊया. तर इकडे मित्रांनो टिक्के लावून घेतात. त्यांनी सांगितलं की फ्रीमध्ये तुम्हाला टिक्के वगैरे लावून देणार. तर घेऊन पोचलोय मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तिथे मागे तुम्ही बघू शकता तिथे मंदिर आहे, तिथे उत्तर प्रवेशद्वार आहे आणि ह्या साईडतून इकडून आतमध्ये जायचं आहे. सध्या तर तिकडे आतमध्ये लाईन लागले आरतीसाठी. टिका लावून घेऊया. ओम नमः शिवाय. हां तर बघू शकता मित्रांनो चांगल्या पद्धतीने असे टिक्का वगैरे लावलाय आणि सुरुवात तर चांगली झाली. बोलायला गेलं तर सुरुवात तर चांगली झाली, दिवसाची सुरुवात चांगली झाली. जाऊया आतमध्ये, घेऊया दर्शन आणि मग लागूया पुढच्या प्रवासाला. इकडे पहिला नंबर आमचा होता, त्याच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी होती तुम्ही विचारूच नका, कारण की पहिलं दर्शन आम्ही घेणार होतो. मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता काय भारी वाटतं इथे आणि शांतता वगैरे खूप होती. आणि पहिली आरती आम्हाला भेटलेली त्याच्यामुळं मस्त वाटलं आणि मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. आतमध्ये पण खूप असं बसण्यासाठी जागा वगैरे होती आणि आम्ही पहिलं दर्शन घेतलं त्याच्यामुळं खूप भारी वाटत होतं असं की आम्ही तिकडेच बसलो आणि 2-3 मिनटं आम्ही तिकडे बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर. मस्त एकदम चांगल्या पद्धतीने झालंय, कारण की आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी आमचा पहिला नंबर तर आमचाच होता, त्याच्यामुळे डायरेक्ट दर्शन भेटलं आणि जस्ट दर्शन करून आम्ही बाहेर आलोय. तुम्ही बघू शकता मंदिर काय भारी वाटतं इकडे, असं एकदम ते लोक टाटा करतात आणि जस्ट मंदिराच्या मागे तिकडे तुम्ही डोंगर बघू शकता. खूप भारी वाटतंय आणि वातावरण पण असं झालं ना एकदम सकाळचं एकदम छान वाटतंय. आता दर्शन घेतलंय, आता बघूया पुढचा प्रवास कुठे राहतोय, कुठे स्टॉप घ्यायचा आहे. पहिलं तर जाऊन पेट्रोल भरायचं आहे, पेट्रोल नाही गाडीत. जिथे आम्ही मगाशी टिक्का लावला तिकडे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की किती क्राऊड झाला आहे. जे अजून थोड्या टायमानंतर अजून भरपूर असा क्राऊड होणार. खास आम्ही लवकर आलो होतो, म्हणजे आम्ही नव्हतो आलो. तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे दुकानं पण सगळे ओपन वगैरे झालेत. ह्याच आजोबाने आम्हाला टिक्का लावला होता. आता प्लॅनिंग असं ठरलं आहे की सर्वजण आंघोळ करण्यासाठी चाललेत. ते पण इथेच कुंड आहे पाठीमागे, गंगोत्री काहीतरी नाव आहे त्याचं. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की नक्की त्याचं नाव काय आहे. आणि आता जाऊया गाडीपाशी, कपडे वगैरे घेऊया आणि आंघोळ घेऊया. तर मित्रांनो हे आहे ते कुंड, त्याचं नाव आहे गंगा गोदावरी. तर मित्रांनो आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये आय थिंक मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, व्हिडिओज वगैरे काढू नाही शकत. जर भेटलेत तर काढतो, जर नाही भेटले
तर फ्रेश वगैरे होऊन मग डायरेक्ट तुम्हाला बाहेरच भेटतो. तर मित्रांनो इकडे या लोकांनी इकडे मसाला दूध घेतला आहे बघू शकता. आणि इथे पोहे खात आहेत. आणि आम्ही लोकांनी आहे ना माणसं वडापाव खातात, आम्ही पाव वडा घेतला आहे. तिथे बघू शकता तुम्ही. आय थिंक ह्याला भरपूर जागेवर असं उलटा वडापाव बोलतात है ना, उलटा वडापाव. तर आम्हाला इकडे नवीन नाव समजलं आहे पाव वडा. वडापावचं उलटा केलं आहे म्हणजे तोच उलटा वडापाव. तर आज फर्स्ट टाईम खातो आहे, बघूया त्याची चव कशी आहे, कसं लागतं टेस्ट करूया. तर मित्रांनो आम्ही इकडे पाव वडा घेतला, पण आय थिंक फक्त पाव भेटलेला आहे, वडा तर कुठे दिसत नाही. चटणी दिले आणि पाव आहे आणि त्याला बेसन लागलेलं आहे. एवढं दिलं. याच्यापेक्षा आमचा बरोबर होता वडापाव. तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आहे आणि नाश्ता पण केला आहे, पण आमच्याबरोबर एवढा मोठा स्कॅम झाला. वडापावचा पाव वडा केला आणि त्यातला वडा घालवून टाकलेला आहे. नुसताच पाव आणि बेसन आम्हाला भेटलं खाण्यासाठी, पण काय नाही पोटासाठी तेवढं केलं, खाल्लं मस्त. आणि तिकडून आम्ही व्हिडिओ काढणार होतो आतमध्ये, पण तिथे व्हिडिओ काढला नाही. त्याचं कारण असं होतं की तिकडे लेडीज वगैरे पण एकत्र आंघोळ करत होते आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला. व्हिडिओ काढण्यासाठी चान्स होता, नको. तर निघूया आता. ले धुळेमध्ये एंट्री केले आणि खूप बॉडी वगैरे पेन करायला लागले. असा विचार केलाय सगळ्यांनी की कुठेतरी मध्ये स्टे घेऊया. आता बघूया कुठे भेटते आम्हाला रूम वगैरे. तर मित्रांनो एवढ्या उन्हातून आम्ही सकाळपासून कंटिन्यू गाडी चालवतोय. म्हणजे रात्री आम्ही घरातून निघाल्यापासून कुठे मध्ये स्टॉप घेतला नव्हता. म्हणजे फक्त चाय नाश्त्याला घेतला असेल स्टॉप तेवढाच, त्याच्यानंतर मध्ये स्टॉपच नव्हता. तर सकाळपासून गाडी चालवत होतो आणि ऊन एवढं लागत होतं, पूर्ण असं गरम गरम वाफ मारत होती. आणि माझ्या मागे बघू शकता किती कडक ऊन आहे. आणि असल्या उन्हातून गाडी चालवणं ह्या साईडला तर जाम बेकार आहे. तर त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की संध्याकाळपर्यंत एका कुठेतरी रूम घेऊया आणि आराम करूया. आराम केला पाहिजे कारण रात्रीपासून आम्ही सगळे जागे आहे, बाकी सगळे आतमध्ये झोपलेत, ते पण आता चाललं झोपायला. आणि आता विषय असा झाला की संध्याकाळी निघायचं, कारण की इथून अजून आम्हाला 200 किलोमीटर लांब जायचं आहे. ऑलमोस्ट आम्ही 350-400 किलोमीटर क्रॉस केलेला आहे. आता फक्त 200 किलोमीटर जायचं आहे. बघूया, भेटलं तुम्हाला संध्याकाळी. झोप पण आले, रात्रीपासून झोपलो नाही, तर भेटू संध्याकाळी. तर 5 वाजले आणि 5 वाजता आम्ही इथून निघालो धुळेमधून. तर बघूया आपण आता किती वाजता आपण उज्जैनला पोहोचतोय. आता आपल्याला कुठे मध्ये स्टे नाही घ्यायचं किंवा कुठे थांबायचं नाही, आपल्याला आता इथून कंटिन्यू जायचं आहे. तर बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय. ॲपमध्ये बघितला 4-4.5 तास दाखवतात. ट्राय करूया आपण, ट्रॅफिक नाही वगैरे भेटलं लवकर जाऊ. ट्रॅफिक थोडा लेट होईल, त्याच्यापर्यंत पोहोचतो.
मध्य प्रदेशमध्ये एंट्री केले आणि पुढचे रोड बघू शकता मित्रांनो, काय भारी आहेत, एकदम कुठे खड्डा नाही किंवा काय नाही, स्मूथ आहेत असे. आणि आपल्या इकडचे रोड सगळीकडे आता बघू शकता तुम्ही की सगळीकडे असे खोदून ठेवलेत, कामं चालू आहेत. आणि ह्या साईडचे रोड बघा अजून आहेत तसेच आहेत. अरे फायनली मित्रांनो आम्ही उज्जैनला पोचलेलो आहे. आणि येत्या म्हणजे आम्हाला 11-12 11:30 तर झालेत, ऑलमोस्ट 11:15 वाजायला आले. पूर्ण एक दिवस निघून गेला, कारण की घरून निघताना पण आम्ही 11:30 11:15पर्यंत निघालो होतो आणि उज्जैनला पण आम्ही त्या टायमाला बरोबर पोचलो. मध्ये आम्ही स्टॉप घेतला होता, तिथे मी तुम्हाला सांगितलं की भरपूर ऊन लागत होतं, त्याच्यामुळे आम्ही मध्ये थांबलो होतो. पण त्याच्यानंतर मी कंटिन्यू केला नाही. त्याचं कारण असं होतं की सगळे थकले होते आणि मी पण भरपूर थकलो होतो, कारण की गाडी चालवणारा मी एकटाच होतो. त्याच्यामुळे पुढे कंटिन्यू केला नाही. आणि हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि याचा नेक्स्ट पार्ट आता काढणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इकडे स्टॉप करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.